रवींद्रनाथ विद्यालयात बालदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री मनोज पिंगळे सर, उपाध्यक्ष श्री वसंत राऊत, सेक्रेटरी श्रीमती वासंतीताई गटणे, संचालक श्री हरी काशीकर, संचालिका सौ मृणाल पाठक, शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर वर्षा देशमुख मॅडम तसेच पर्यवेक्षक श्री राजेश मालवी आणि इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे मन मोहून टाकले। नृत्य, गीते, कविता आणि विविध स्पर्धांनी संपूर्ण वातावरण बालदिनाच्या आनंदाने उजळून निघाले। मुख्याध्यापिका डॉक्टर वर्षा देशमुख मॅडम यांनी बालदिनाचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना मुलाचे मार्गदर्शन केले। बालक हे राष्ट्राचे भविष्य आहेत। त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, संस्कार आणि आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचे आहेत असे त्या म्हणाल्या। विद्यार्थ्यांनी उत्साहाने त्यांच्या मार्गदर्शनाचे मनापासून स्वागत केले। यावेळी प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट मनोज पिंगळे सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि त्यासाठी परिश्रम करण्याची प्रेरणा दिली। मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या कला शिक्षिका प्रियंका बर्वे यांनी केले। दिवसभर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर दिसून येत होती आणि संपूर्ण विद्यालयात बालदिनाचा उत्साह ओसंडून वाहत होता। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी कमलेश वाघ, नाशिक।